नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 29 जानेवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, महत्त्वाची कामं कुणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रण मिळतील. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. तुमच्या मातापक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. मुलाचे आजारपण तुमचा मूड खराब करू शकते. त्याच्या आजारावर मात करू शकेल असे चैतन्य प्रेमाने त्याच्यामध्ये निर्माण करा. प्रेमामध्ये कोणतेही दुःख दूर सारण्याची ताकद असते. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. उपाय: कौटुंबिक संबंध घनिष्ठ राहण्यासाठी घर किंवा कार्यालयात केळीच्या झाडाची मुळे ठेवा. वृषभ राशी, कार्यक्षमता वाढवण्यासाठी तुमचे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. आज तुम्हाला कुठे यात्रेवर जावे लागू शकते, ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमच्या जीवनाला एक छान ताल येऊ द्या. त्यागाची, आत्मसमर्पणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम आणि कृतज्ञता बाळगून मार्गक्रमण करा. त्यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. प्रेमातील अपेक्षाभंग तुमची हिंमत तोडू शकणार नाहीत. उपाय: घनिष्ठ प्रेमसंबंधाच्या निर्माणासाठी भगवान विष्णूची पूजा करा. मिथुन राशी, घरातील लहान सदस्यासोबत गप्पा करून आज तुम्ही आपला रिकामा वेळ त्याचा चांगला वापर करू शकता. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यांच्यासाठी वेळ काढा. तुमच्या प्रियकरावर तुम्ही हुकुमशाही गाजवू पाहाल तर गंभीर समस्या उद्भवेल. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याची माहिती तुम्हाला मिळेल. उपाय: आर्थिक रूपाने कमजोर वर्ग लोकांना हिरव्या रंगाचे कपडे दान केल्याने प्रेम आयुष्य अधिक चांगले होईल. कर्क राशी, करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालविणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही
तर घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमच्या इतर कुटुंबियामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. मित्रमैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौज मजा करण्याचा बेत ठरवा. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. उपाय: चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी मांसाहार खाऊ नका. सिंह राशी. काही जणांची व्यावसायिक प्रगती होईल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. इतरांविषयी शेरेबाजी करताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितावर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला तुमच्यासाठी लाभदायक फळ देणारा ठरेल. उपाय: काळी मिरची, काळे चणे आणि कच्च्या कोळशाचा तुकडा वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. याने उत्पन्नाचा आनंद घ्याल. कन्या राशी. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण ठरेल. हा एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्हाला चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिकही आज व्यवसायात नफा कमावू शकतो. काही रोचक मॅगझिन वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करा. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. विचार न करता कुणालाही आपला पैसा देऊ नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. उपाय: त्रिफळाचा नियमित वापर केल्याने उत्तम आरोग्य लाभ होईल. तूळ राशी. आज कुठल्या पार्टीमध्ये तुमची भेट अशा व्यक्तीसोबत होऊ शकते जे आर्थिक पक्ष मजबूत करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा सल्ला देऊ शकतात. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागणी करण्याची शक्यता आहे. आपल्या कामावर सारे लक्ष केंद्रित करा. भावनिक गुंत्याला 4 हात दूर ठेवा. तुमची सायंकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु चिंता करण्याचे कारण नाही, कारण निराशेपेक्षा आनंद, समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.
आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. उपाय: कौटुंबिक बंधन मजबूत करण्यासाठी गायीला हिरवा चारा खाऊ घाला. वृश्चिक राशी: ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबियांच्या आनंदात मोलाची भर पडेल. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. खूप अल्पसे अडथळे येतील, परंतु दिवसभरात खूप काही यश मिळवाल असे दिसते. काही सहकार्यांकडे लक्ष द्या, कारण त्यांना हवे ते मिळाले नाही तर ते काम करत नाहीत. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागेल, पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक तुम्हाला मदत करतील. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकता. घरी पोहोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्कमध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लॅन बनवू शकता. विवाह हे एक वरदान आहे आणि आज तुम्हाला याची प्रचिती येणार आहे. उपाय: तांब्याचा शिक्का खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. धनुराशी: स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी कराल. प्रेमजीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या जोडीदाराला एखादी बाब न सांगितल्यामुळे तो तुमच्याशी भांडण करेल. नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा, कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी 9 वर्षाखालील लहान मुलींना खाण्याच्या वस्तू द्या. मकर राशी: आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. परंतु एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही, तरीही आजच्या दिवशी तुम्ही वेळ आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. शारीरिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धूम्रपान करणे सोडा. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगीसोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल.
परंतु ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक चिंतित करू शकतात. उपाय: भगवान हनुमानाला चमेलीचे तेल, सिंदूर, चांदीपासून बनवलेला चोळा अर्पित करा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. कुंभ राशी: आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. अत्यंत व्यस्त वेळापत्रकात देखील आपले आरोग्य चांगले असेल. आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल, अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उपाय: आपल्या घरामध्ये इष्टदेवाची चांदीची मूर्ती स्थापन करून त्याची दररोज पूजा केल्याने धनामध्ये वृद्धी होईल. मीन राशी: तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी आपल्या पालकांची परवानगी घ्यावी, अन्यथा नंतर ते आक्षेप घेतील. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते. याचा फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करा आणि संवाद साधा. तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी राहाल. उपाय: पवित्र पिंपळाच्या झाडाला पाणी घाला आणि उत्तम करिअरसाठी संध्याकाळी झाडाच्या मुळाकडे दिवा लावा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.